असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्ति भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु लोका समस्त सुखिनो भवतु। आज आपण मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज जो पहिला श्वसन प्रकार आहे तो समजावून घेणार आहोत। सुरुवातीला मेमरी म्हणजे काय, त्याच्या डायमेन्शन्स काय आहेत ते आपण समजावून घेणार आहोत। शारीरिक स्तरावर हा एक्सरसाइज कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्या ज्या रिसायटेशन्स आहेत त्याचा अर्थ त्या कशा म्हणायच्या हेही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अशा रीतीनं हा आजचा मेमरी डेव्हलपमेंट कोर्स तो जे लेक्चर आहे ते डेव्हलप आपण करणार आहोत। बघा, अमिबा सारख्या एकपेशीय प्राण्यापासून सर्व प्राण्यांना, वनस्पतींना मेमरी असते। आणि तुम्ही जर ॲनिमल प्लॅनेट किंवा डिस्कव्हरी चॅनल पाहिलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की प्राण्यांनाही मेमरी असते। पेंग्विन दी लव्ह स्टोरी म्हणून एक डॉक्युमेंटरी होती, त्याच्यामध्ये पेंग्विन मादी अंड घालते आणि नर ते अंड सांभाळतो। ती डॉक्युमेंटरीचा मी उल्लेख एवढ्यासाठी केला, प्राण्यांनाही मेमरी असते हे त्यातून आपल्याला समजू शकतं। आता मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज म्हणजे स्मृतीवर्धक श्वसन। हे श्वसन केल्यानंतर तुमच्या मेमरीमध्ये, स्मरणामध्ये किंवा स्मरणशक्तीमध्ये निश्चितच फरक पडेल। तर आता मेमरी म्हणजे काय? मेमरी म्हणजे आठवण, त्याच्यानंतर त्या आठवणीतून आता मी तुमच्याशी बोलतो आहे, माझ्या स्मृतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मला आठवतात आणि मी तुमच्याशी बोलतो। पतंजलीनी स्मृतीला चित्तवृत्ती म्हटलेलं आहे। आता बघा, आपण व्यवहारामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांचा कॉम्प्युटर वापरतो आणि बाह्य जगताशी आपण संपर्क साधतो, व्यवहार करतो। म्हणजे बघा, तुम्ही डोळ्यांनी एखादी वस्तू पाहता म्हणजे रूप पाहता, म्हणजे काय होतं, त्या वस्तूचा रंग काय आहे, आकार काय आहे हे तुम्हाला समजतं आणि ती माहिती तुमच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये स्टोअर होते। आणि पुन्हा जेव्हा तुम्ही ती तशीच वस्तू पाहता तेव्हा तुम्हाला त्या वस्तूपासून आकलन व्हायला लागतं। म्हणजे काय झालं, पहिल्यांदी साठवण झाली, देन आठवण अँड देन शिकणं। साठवण, आठवण आणि शिकणं, स्टोरिंग, रिट्रीव्हिंग अँड लर्निंग, या तीन प्रोसेस मेमरीमध्ये होतात। आणि म्हणून मेमरीच्या डायमेन्शन समजून घेणं आवश्यक आहे। तुम्ही जे पाहिलेत ते तुमच्या ब्रेनमध्ये रेकॉर्ड होतो। असं म्हणतात, माइंड इज द फंक्शनल आस्पेक्ट ऑफ ब्रेन, म्हणजे ब्रेनमध्ये हे सगळं रेकॉर्ड होतं। मुख्यत्वे करून शिकण्यासाठी चांगली स्मरण शक्ती किंवा मेमरी असणं आवश्यक आहे। ती जर चांगली असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवू शकता। माणसाला जी मेमरी फॅकल्टी दिलेली आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की माणसाने आजपर्यंत जो काही प्रोग्रेस केलेला आहे त्याचं कारण माणसाला दिलेली मेमरी ही आहे। मेमरी हा न्यूरॉन्सचा खेळ आहे। मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये हालचाल होते, मेंदूमध्ये त्या अनुभवाची नोंद होते आणि मेमरीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक एकजिन्सीपणा येतो, एक कोहेसिव्हनेस येतो। एकजिन्सीपणा आणि कोहेसिव्हनेस म्हणजे काय? जर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोहेसिव्हनेस नसेल, तुम्हाला आठवत नसेल, तुमची मेमरी डिस्टॉर्टेड असेल,
तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काय काम करायचंय ते तुम्हाला कळणार नाही. तुमची बायको कुठली तुम्हाला कळणार नाही. ऑफिसमधून घरी येताना तुम्ही दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात शिराल. कारण या मेमरीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एकजिनसीपणा आणि कोहेसिव्हनेस येतो. आता त्या न्यूरॉन्सच्या एक मी तुम्हाला चित्र दाखवतो. आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स आहेत असं जेव्हा मी म्हणतो, त्या न्यूरॉन्सचं आपण एक चित्र बघून घेऊ आणि असं म्हणायचं, की आपल्या मेंदूमध्ये तुम्हाला चित्र दाखवलं तिथे ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये असलेले न्यूरॉन्सचं जे चित्र आहे, त्या चित्रामधून असं व्यक्त होतं, की आपल्या या शरीर ब्रेनमध्ये पहिल्यांदा असं वाटायचं, की 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत. मग त्यांचं संशोधन झालं आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं, की नाही आपल्या ब्रेनमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत आणि त्यातले 16 बिलियन न्यूरॉन्स हे सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये आहेत आणि सेरिब्रममध्ये उरलेले 70 बिलियन न्यूरॉन्स आहेत आणि हे ह्युमन ब्रेन्समध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते एकमेकांशी त्यांचं कनेक्शन असतं. ते एकमेकांशी जोडले गेलेले असते, जोडले गेलेले असतात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की हे जे न्यूरॉन्स आहेत त्याचा एक न्यूक्लियस आहे, सेंट्रल पार्ट असतो आणि त्याच्या बाजूला जे चित्रामध्ये शाखा दिसत होत्या, ब्रँचेस दिसत होत्या, त्याला डेंड्राइट्स असं म्हणतात. त्याच्यापुढे एक ॲक्सॉन होता आणि जी निळी पट्टी दिसते ती रेषा दिसते तो ॲक्सॉन आणि त्यामुळे हे जे न्यूरॉन्स आहेत ते त्या ॲक्सॉनच्यानी एकमेकांशी कम्युनिकेट करतात आणि त्या ॲक्सॉनवर मैलांचं जाळं असतं आणि त्यामुळे ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. आता हे मी तुम्हाला सांगितलं, की हा जो सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे साठवू शकलात, तर तुम्ही ती आठवू शकता. म्हणजे ब्रेनमध्ये ज्या मेमरीचा जो प्रकार आहे, तो न्यूरॉन्सचाच खेळ आहे आणि ॲक्सॉन हे संदेश वाहण्यासाठी वगैरे कार्य करतात. मेंदूमध्ये असंख्य न्यूरॉन्स आहेत. आता ही जी आपली मेमरी आहे, ती मेमरीचं ब्रॉडली आपण क्लासिफिकेशन करू शकतो. त्याचाही मी एक तुम्हाला चार्ट दाखवतो आणि मग ही जी मेमरी आहे ती तुम्हाला सेन्सरी मेमरी आहे, नंतर शॉर्ट टर्म मेमरी आहे आणि लाँग टर्म मेमरी आहे आणि त्या लाँग टर्म मेमरीच्या खालती जे दिलेलं आहे त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला नंतर देईन. आता ही सेन्सरी मेमरी जी आहे, म्हणजे आपले जे सेन्सेस आहेत, डोळे, कान वगैरे याच्या माध्यमातून आपल्याला जी मेमरी गोष्टी आपल्या संवेदना आपल्यापर्यंत येतात आणि त्या फार कमी काळ राहतात आणि जर तुम्ही त्याला अटेन्शन दिलं तर त्या सेन्सरी मेमरी गेट कन्व्हर्टेड इंटू शॉर्ट टर्म मेमरी आणि त्या शॉर्ट टर्म मेमरी गेट कन्व्हर्टेड इंटू लॉंग टर्म मेमरी. ते चित्र पण मी तुम्हाला दाखवतो. स्टोरेज, रिटेन्शन आणि इन्फॉर्मेशन. आता असं होतं, की जर तुम्ही त्या सेन्सरी मेमरीकडे लक्ष दिलत नाही, तर ती एन्कोड होत नाही, रेकॉर्ड होत नाही. ती तशीच सबसाईड होऊन जाते. आणि ही जी मेमरी आहे, ती एन्कोड होत जाते. तुम्ही रिट्रीव्ह करता आणि अशा रीतीने गोष्टी घडत असतात. आता शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे काय? तर शॉर्ट टर्म हे तुम्हाला सांगितलं, की ती जी मेमरी आहे, आत्ता जी मी तुम्हाला सांगितली होती, की सेन्सरी मेमरी आहे, ती गेट इट कन्व्हर्टेड इंटू शॉर्ट टर्म मेमरी, देन इट गेट कन्व्हर्टेड इंटू लाँग टर्म मेमरी. आता शॉर्ट टर्म मेमरी बद्दल सांगतो. शॉर्ट टर्म मेमरी इज अ सॉर्ट ऑफ ए वर्किंग मेमरी. म्हणजे कसं असतं, आता समजा तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे. तुम्ही महिनाभर अभ्यास करता आणि परीक्षेला जाऊन बसता. तुम्ही अभ्यास केलेला सगळा आठवतो. पटापट तुम्ही उत्तरं लिहिता. हिअर
यू आर दिस शॉर्ट टर्म मेमरी, यू आर यूज दॅट शॉर्ट टर्म मेमरी. पण 15 दिवसांनी जर तुम्हाला विचारलं, अरे तुझा अभ्यास केलात ना, त्याच्यातलं मला हे सांग, तर यू मे नॉट बी इन ए पोझिशन टू टेल इट इमिडिएटली, बिकॉज ड्युरिंग द एक्झामिनेशन, while writing the paper, आन्सर पेपर, ती शॉर्ट टर्म मेमरी कामामध्ये आली. नंतर तुम्ही त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही, थोडंसं लक्ष दिलं, ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते. म्हणजे सेन्सरी मेमरी, if you pay attention, get converted into short term memory. Short term memory also you are paying attention, slowly it goes to long term memory. आणि अशा रीतीनं ही गोष्टी होत असतात. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे वर्किंग मेमरी असते. चित्र मगाशी मी दाखवलं नव्हतं. वर्किंग मेमरी असते. आता आपण पुढचं समजावून घेऊ, की ती जी वर्किंग मेमरी असते, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जाता, काम करता, यू आर युझिंग वर्किंग मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी. किंवा गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करतात, किंवा डॉक्टर पेशंटना तपासतात. याच्यामध्ये जे काही त्यांनी ज्ञान मिळवलेलं असतं, ते आठवून वर्किंग मेमरीमध्ये त्याचा उपयोग करून आपण व्यवहार करत असतो. आता ही जी वर्किंग मेमरी आहे, त्याच्यानंतर लॉंग टर्म मेमरी आहे. त्या लॉंग टर्म मेमरीचं मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी नीट होतील, की ते लॉंग टर्म मेमरीमध्ये जे भाग आहेत, ते आपण समजून घेतले, तर आपल्याला याच्यामध्ये काय आहे, लॉंग टर्म मेमरी, देयर इज अ डिक्लरेटिव्ह मेमरी अँड प्रोसिजरल मेमरी, एपिसोडिक मेमरी अँड सिमॅन्टिक मेमरी. आता मी खालतून सुरुवात करतो. ही जी सिमॅटिक मेमरी आहे, ती मेमरी म्हणजे आपण असं म्हणू, की तुम्हाला काही गोष्टी ज्या करायच्या आहेत, इट इज युअर इंटरनल जीपीएस. चित्र जाऊ दे, आता आपण पुढे बघूया, की इट इज युअर इंटरनल जीपीएस. म्हणजे ऑफिसमधून घरी येताना तुम्ही बोलत बोलत असता, तुमचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या घरामध्ये शिरता. इट इज द इंटरनल मेमरी, जीपीएस यू आर युझिंग. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे अँड ऑल्सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. दुसरी आहे की एपिसोडिक मेमरी. बऱ्याच मेमरी ज्या आपल्या असतात ना, त्या एपिसोड म्हणजे कुठल्या तरी प्रसंगाशी जुडलेल्या असतात. एखादा प्रसंग आपल्याला आठवला, एपिसोड आठवला, की त्यानंतर त्या सगळ्या मेमरीज त्याच्याशी ज्या रिलेटेड झालेल्या आहेत, त्या आपण रिट्रीव्ह करतो, आपल्या समोर येतात. एखादा प्रसंग चांगला असेल, वाईट असेल, कुठलाही असेल, त्याच्याशी निगडीत ज्या काही मेमरीज आहेत त्या आपल्याला आठवतात. आणि अशा ज्या मेमरीज असतात, त्याला एपिसोडिक मेमरी असं म्हणतात. पहिलं प्रेम, पहिला किस, किंवा पहिलं भांडण कोणाशी झालं, त्यात काय जो प्रसंग घडलेला असतो ना, त्याच्याशी ते एपिसोड रिलेटेड असतात. म्हणून त्याला एपिसोडिक मेमरी असं म्हणतात. मगाशी मी प्रोसिजरल मेमरी, वर्किंग मेमरी आधी सांगितलं. अनेक प्रोसिजर्स असतात. ऑफिसमध्ये कसं काम करायचं, हे एकदा तुम्ही समजून घेतलं, नंतर त्या तुमच्या मेमरीमध्ये जातं. रोज काय बदलायला लागत नाही. इट बिकम्स अ मेकॅनिकल. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण करतो, त्या प्रोसिजरल मेमरीमध्ये असतात. आणि डिक्लरेटिव्ह मेमरी. डिक्लरेटिव्ह मेमरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेफिनेटली, ती डिक्लरेटिव्ह मेमरी. तुम्हाला विचारलं पॅरिसची राजधानी काय, फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस आहे. तुम्ही पटकन सांगाल. आणि एखादी तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही सांगता, ती डिक्लरेटिव्ह मेमरी आहे. बिहारची राजधानी काय आहे? पाटणा. पटकन सांगितले जातात. लहान मुलं गेम खेळतात. माझा नातू खेळत होता गेम. त्याच्याकडे काहीतरी गेम होता. ही कंट्री ही राजधानी, ही कंट्री ही राजधानी. आणि ही वॉज लर्निंग. सो इट इज हॅपनिंग ए. आणि नंतर जर त्याला विचारलं, अरे कुठली या देशाची राजधानी कुठली आहे? व्हेन ही इज टेलिंग, इट इज शी इज युजिंग दॅट इज मेमरी इज कॉल्ड ए डिक्लरेटिव्ह मेमरी. मग एपिसोडिक मेमरी तुम्हाला सांगितली, प्रोसिजरल मेमरी तुम्हाला सांगितली, देन सिमॅन्टिक मेमरी सांगितली, आणि डिक्लरेटिव्ह मेमरी सांगितली. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपली जी स्मृती असते, मेमरी असते, ही मेमरी कोएक्स फॉर्म मध्ये
स्टोअर होते असं एक जनरल इम्प्रेशन आहे. ओएक्स फॉर्म म्हणजे काय? बघा सीडी असायच्या ना हल्ली कॉम्प्युटरच्या आणि त्याला मध्ये भोक असायचं आणि मग टीव्हीचा स्टँड त्या सीडीचा स्टँड असायचा. एकावर एक, एकावर एक, एकावर एक अशा तुम्ही सीडीज ठेवता. दॅट इज कॉल्ड ए कोएक्स फॉर्म किंवा रीळाला गुंडाळलेला जो दोरा असतो तशा प्रकारे मेमरी गुंडाळली जाते असं सांगितलं जातं. परंतु आपण पुढे पाहणार आहोत की ती मेमरी कशी स्टोअर होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील. दीर्घ मेमरी म्हणजे 10 वर्ष लॉंग टर्म मेमरीमध्ये काय होत असतं, 10 वर्षापूर्वीचा माझा मित्र किंवा 25 वर्षापूर्वीची शाळेतला मित्र मला भेटला आणि त्याच्या संदर्भात अनुषंगाने मला गोष्टी आठवतात. एपिसोड्स असतात. अरे यांनी माझ्या कंपॉस मधला कर्कटक चोरला होता हे तुम्हाला लगेच आठवतं. अशा रीतीनं किंवा वर्षभर अभ्यास करत असता, परीक्षेला जाता, नंतर तुम्ही विसरले. आजही तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय आहे पटकन तुम्ही सांगू शकतात. कारण तुम्ही जे काही शिकला होता शॉर्ट टर्म मेमरी मधून ते लॉंग टर्म मेमरी आणि जर तुमची ती मेमरीची फॅकल्टी जर चांगली असेल तर तुम्ही लगेच रिट्रीव्ह करू शकता. तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, शॉर्ट टर्म मेमरीची तयारी करून जाता. आता आणखीन एक गंमत सांगतो. व्यवहारामध्ये आपण पाहतो, मेमरी जर तुम्हाला रिट्रीव्ह करायची असेल, एक सर्क्युलर रूट असतो. म्हणजे तुम्ही ऑफिसमधून आलात, तुम्ही चावी कुठेतरी ठेवता गाडीची, तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही चिडता, "अरे माझी चावी कुठे आहे?" दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना चावी मिळत नाही वगैरे असं होतं ना. मग तुम्ही म्हणता, की मी आलो बाहेर, बेल वाजवली, आलो, शूज काढले, मग कपडे बदलले, वॉश घेतला, चहा केला बायकोनी, तो मी प्यायलो वगैरे, वगैरे. मग मी बेडरूममध्ये गेलो. हिअर यू आर युजिंग द सर्क्युलर रूट आणि लगेच तुम्हाला स्ट्राईक करतो, "अरे मी चावी ना तिथे ठेवली आहे." सो यू आर युजिंग द सर्क्युलर रूट. देअर इज अनदर रूट इज दॅट इज कॉल्ड मॅचिंग. आता मी जर तुम्हाला विचारलं, की अब्दुल कलाम यांचं ते जेव्हा देह सोडून गेले, तेव्हा वय काय होतं? डिक्लरेटिव्ह मेमरी तुमच्या माहिती आहे तुम्हाला 82 सांगून दिलं. Google सर्च नाही करायचंय. तुम्ही पटकन सांगून दिलं 82 म्हणजे डिक्लरेटिव्ह मेमरी. यू नो, यू हॅव टोल्ड स्पेसिफिकली व्हॉट इज दॅट. पण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही मग मॅचिंग करता. अब्दुल कलामांचा जन्म 1931 साली झाला होता. ते इस्रोमध्ये होते. 91-92 मध्ये रिटायर झाले. मग 6 वर्ष DRTO मध्ये होते. त्याच्यानंतर मग प्रेसिडेंट झाले. 5 वर्ष प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर मग तुमच्या प्रेसिडेंट प्रतिभा पाटील झाल्या. नंतर त्याच्यानंतर प्रणव मुखर्जी झाले आणि मग ते भाषण. मग लाइक दॅट यू मॅच अँड यू से 82. इफ यू नो डिक्लेरेटिव्ह मेमरी म्हणून त्याच्यामध्ये असते. त्यावेळेला मॅचिंग करून तुम्ही आन्सर देता. डायनामिक मेमरी असते. त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही एखादी कादंबरी किंवा नॉव्हेल वाचताय आणि ते नॉव्हेल वाचत असताना बॅकड्रॉपमध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी स्टोअर झालेल्या आहेत, विथ रेफरन्स टू दॅट यू ट्राय टू अंडरस्टँड दी नॉव्हेल, अंडरस्टँड दी स्टोरी आणि मग पुढे काय होतं तुम्हाला त्याची कल्पना येते. सीरियल बघत असता. हे असं होणार आहे, मग असं तुम्हीच डायरेक्टर होऊन जाता. म्हणजे इथे इट इज अ मेमरी विच इज कॉल्ड ए डायनॅमिक मेमरी. ती अपडेट होत असते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला असं असतं ना, की प्रिव्हियस बिलीफ ऑल्सो वर्क्स इन द मेमरी. म्हणजे उद्या समजा आसिफ मोदींनी सांगितलं, की मी बाबा भारताशी आता चांगले संबंध ठेवतो. आर यू गोइंग टू बिलीव्ह इट? नो. बिकॉज यू हॅव गॉट द पास्ट एक्सपिरियन्स. कारगिल झालं, 26/11 झालं, आता हे झालं. तर यू विल नॉट बिलीव्ह इट. मीन्स व्हॉट यू आर यूज दॅट प्रिव्हियस बिलीफ्स असतात ते सुद्धा मेमरीच्या ह्याच्यामध्ये अफेक्ट होतात. आणि असं म्हणतात, विज्ञान असं सांगतं, की युअर ब्रेन, आमचे दुधाट साहेब सांगायचे, युअर ब्रेन इज रिसिव्हिंग 30,000 टिडबिट्स ऑफ इन्फॉर्मेशन पर सेकंड. टिडबिट्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आजूबाजूच्या वातावरणातून विविध संवेदना
30,000 पर सेकंड तुमच्या मेंदूपर्यंत येतात. त्यातल्या फक्त 120 tidbits of information goes to your mind psyche. सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या टिडबिट्स ऑफ इन्फॉर्मेशन जातात. आता या ज्या काही जातात सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, तुम्ही त्याचा स्टोरिंग होतो वगैरे वगैरे. पण देर इज ऑल्सो ए अनकॉन्शियस मेमरी. म्हणजे काय होतं, नॉट टू युअर नॉलेज सर्टन थिंग्स गो इनसाइड. That memory become unconscious. You are not aware, you are not paid attention, something is there. आणि मग बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा अनुभव येतो की तुम्हाला अचानक गोष्ट आठवते, त्याचं उत्तर सापडते, हे काय मी केलं नव्हतं, मला कसं कळलं हे. दॅट इज कॉल्ड अध्यात्माच्या भाषेमध्ये प्रज्ञा जागृती. वृतंबरा प्रज्ञा वगैरे ते हायर स्टेज आहे, पण प्रज्ञा जागृती सडनली यू गेट बिकॉज दॅट अनकॉन्शियस मेमरी सरफेसला येते आणि तुम्हाला ती गोष्ट कळायला लागते. तसंच आकाशिक रेकॉर्ड्स, कार्ल जंग वगैरे यांनी तो कन्सेप्ट डेव्हलप केला होता. त्या आकाशिक रेकॉर्ड मध्ये काय होतं, एव्हरीथिंग इज एक्झिस्टिंग इन दी आकाश तत्व अवकाश. आज क्लाउड डेटा किंवा आपण जे इंटरनेटवरून सगळ्या इन्फॉर्मेशन करतो, दॅट इज कमिंग अंडर दी कॅप्शन ऑफ आकाशिक रेकॉर्ड. आणि देजायू, कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट, मी तिथे गेलेलो नाही पण मला सगळं दिसतं, दिस इज समाऊ दॅट अनकॉन्शियस मेमरी इज प्लेइंग नॉट टू युअर नॉलेज. आणि एक महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या या कोर्सच्या अनुषंगाने ती आपल्याला समजून घ्यायची आहे, घेणार आहोत. ती गोष्ट अशी आहे की आपला हा जो ब्रेन आहे, त्या ब्रेन मध्ये ब्रेनची कॅपॅसिटी काय आहे, किती आहे, आपल्याला माहिती नसतं. तर थोडस विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टी आपण जर समजावून घेतल्या तर आपल्याला त्या गोष्टी नीट कळायला लागतील. की आपल्या ब्रेनची स्टोरिंग कॅपॅसिटी इज 2.5 पेटाबाइट्स. 1 पेटा इज 1 मिलियन. आणि आपलं 26 GB वगैरे 256 GB चा डेटा असतो, त्याप्रमाणे जर बघितलं 2.5 मिलियन अशी आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी असं सांगतात. आपल्याला त्याच्यात डिटेलमध्ये पडायचं नाहीये, पण आपल्या या ब्रेनची प्रचंड स्टोरेज कॅपॅसिटी आहे. आपल्याला असं वाटतं की कॉम्प्युटरमध्ये जशा प्रकारे इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते तशाच प्रकारे आपल्या ब्रेन मध्ये होते असं नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कोएक्स फॉर्म किंवा रुळामध्ये गुंडाळलेला दोरा अशा प्रकारे मेमरी असते वगैरे नाही. हे जे न्यूरॉन्स असतात त्याच्यामध्ये जे करेक्शन्स असतात त्या न्यूरॉन्सच्या सायनापास मध्ये ही मेमरी साठवलेली असते. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की मेमरी नुसत्या ब्रेनच्या न्यूरॉन सेल्स मध्ये असते असं आहे का, नाही. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये मेमरी आहे की नाही. तुम्ही म्हणाला काय, स्टेम सेल्स मध्ये मेमरी आहे, सोमॅटिक सेल्स शुक्रजंतू त्यांच्यामध्ये मेमरी आहे, तुमचे जे इम्युन सिस्टीम असतात, टी सेल्स, बी सेल्स जे आहे त्यांच्यामध्ये मेमरी, टी सेल्स मेमरी, त्याच्यामध्ये मेमरी असते. इतर सगळ्या शरीरातील प्रत्येक पेशींना मेमरी आहे, पंचमहाभूतांना मेमरी आहे, सगळीकडे मेमरी आहे, स्मृती आहे, आठवण आहे, साठवण आहे आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी लर्निंग होत असतं, सगळ्या गोष्टी होत असतात. तर अशा रीतीनं हे मेमरीचं एक स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. शुक्रजंतू मेमरीच्या डायमेन्शन्स मी तुम्हाला सांगितल्या की शॉर्ट टर्म मेमरी आहे, लॉंग टर्म मेमरी आहे, सेन्सरी मेमरी आहे. मग लॉंग टर्म मेमरीमध्ये डिक्लरेटिव्ह मेमरी आहे, एपिसोडिक मेमरी आहे, सोमॅटिक मेमरी, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितली. मेमरी कशी स्टोअर होते आणि मेमरीची फॅकल्टीमुळे यू आर स्टोरिंग, रिट्रीव्हिंग अँड युझिंग दॅट मीन्स यू आर लर्निंग. याच गोष्टी होत असतात. मेमरीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला कोहेसिव्हनेस येतो,
नुसत्याच ब्रेन सेल्स मध्ये मेमरी नाही, त्या प्रत्येक शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये मेमरी आहे. हे सगळं सांगून झाल्यानंतर आपला हा जो मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज आहे त्याच्याकडे मी वळतो आणि हा मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइजच्या माध्यमातून आपण ज्या काही गोष्टी समजावून घेणार आहोत त्या गोष्टी मी तुम्हाला समजावून देतो. आणि मी तुम्हाला एक चित्र दाखवतो. चित्र आहे आपल्या मणक्याच्या बाबतीतलं, ते तुम्ही पहा. ते तुम्ही चित्र पाहिलं तुम्हाला त्याच्यातून बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. आपला जो मणका आहे त्याच्यामध्ये 33 मणके आहेत, वर्टिबा आहे आणि त्याच्यातले हे जे वरचे बाजूचं जे चित्र दाखवलं आहे C1 C2 C3 C4 C5 हे आपले वर्टिब्रा, त्याला आपण सर्वायकल रिजन मध्ये आहेत. म्हणजे हा जो ब्रेन आहे आपला, या ब्रेनच्या नंतर हे इकडचे सर्वायकल रिजन मध्ये आहेत. आणि जेव्हा ब्रेन मधून ज्या स्पायनल कॉर्ड येते त्या स्पायनल कॉर्ड मधून सगळ्या मज्जा तंतू मज्जारज्जू अशी ती आहे त्याच्यामध्ये, ती मेडुला ऑब्लांगटा आणि लोअर ब्रेन पासून सुरुवात होते आणि या वर्टिबा C1 C2 C3 C4 याचा कनेक्शन्स आहे. आता आपण जेव्हा हा एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपण चेअरमध्ये बसतो, पाय जमिनीला टेकवतो आणि पायाचे जे मागचे गोटे आहेत ते एकमेकांना जुळवतो आणि अशा 45 डिग्रीज अँगल मध्ये आपण बसतो. पाय जमिनीला समांतर आहेत, हात तुम्ही दोन्ही गुडघ्यावर ठेवलेले आहेत आणि तुम्ही जी काही नेक मुवमेंट करताय ना ती मी तुम्हाला दाखवतो आणि मग थोड्याशा गोष्टी एक्सप्लेन करतो. आता की आपण असं करतो, सगळे श्वास सोडून दिलेला आहे. असं आपण ते एक्सरसाइज मध्ये 14 14 14 7 टोटल वी आर डुईंग 49 टाइम्स. आता काय होतं, आपल्या मस्तकाला आणि धडाला तोलून धरणारा भाग म्हणजे ही मान आहे. पुढच्या भागाला आपण गळा म्हणतो, मागच्या भागाला आपण मान म्हणतो. या मानेच्या ज्या वरती कॉलम आहे सर्वायकल, तिथे जे मणके किंवा ते अगदीचे सेन्सिटिव्ह असतात इतरांच्या, आणि आपण हा एक्सरसाइज असा करतो. त्यावेळेला काय होतं हे समजून घ्या. आपला हा जो गळा आहे, पुढचा भाग गळा आणि मागचा भाग मान. तर या गळ्यामध्ये श्वासनलिका आहे, अन्ननलिका आहे, नाकातून येणारे 2 मार्ग आहेत, 4 झाले. कानातून येणारे 2 मार्ग आहेत आणि तोंड, मुख असे 7 मार्ग आहेत. म्हणून जुन्या ग्रंथामध्ये त्याला सप्त मार्ग काय असं म्हणत होतात. असो, तर त्याचबरोबर इथे गलद ग्रंथी आहेत, म्हणजे थायरॉइड पॅराथॉयरॉइड ग्लँड्स आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या या ग्रंथी आहेत, टॉन्सिलिसिस आहेत आणि तुमचं स्वरयंत्र ही इथेच आहे. त्यामुळे हा जो शरीराचा मस्तकाला तोलून धरणारा मान आणि गळा हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि या एक्सरसाइज मध्ये ह्याचा आपण आकुंचन करतो. संकोच आणि ताण, संकोच आणि ताण. when you are doing this type of rhythmatic movement not to your knowledge, आणि आपल्या फेशियल नर्व्स ज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि तो जो एक्सरसाइज होतो तो एक्सरसाइज शारीरिक स्तरावर तुम्हाला ब्रेनला काय होतं ते मी सांगत नाहीये, पण ह्या एक्सरसाइज असा केल्यानंतर ह्या सगळ्यांना एक प्रकारचा व्यायाम मिळतो. संकोच आणि ताण, आकुंचन आणि प्रसरण नाही म्हणत आहे, संकोच आणि ताण. थायरॉइड ग्लँड्स इथे आहे, स्वरयंत्र इथे आहे, श्वासनलिका आहे, कानातून नाकातून येणारे मार्ग आहे, सगळं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे इन्व्हॉल्व होतात. आणि हे एक्सरसाइज कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवतो.
मला इथे ऍडजस्ट करता येत नाहीये. मी सोफ्यावर बसलेलो आहे. तुम्ही खुर्चीवर बसा. तुमचे पाय जमिनीला टेका. गॅप असेल तर तिथे तुम्ही उशी ठेवा. आणि हे करत असताना महत्वाची गोष्ट करायची आहे की पायाचे तळवे असे ठेवायचे आहे. 45 डिग्रीज अंतर त्याच्यामध्ये पाहिजे आहे. म्हणजे पायाचे शेवटचे याचे आणि असं आणि हात मांड्यांवर ठेवायचे आहेत. ही पाठ हलवायची नाहीये, काही नाही करायचंय. यू हॅव टू डू द एक्सरसाइज लाईक त्या पुस्तकामध्ये पेंडुलम प्रमाणे ती येतं. लंबकाचं घड्याळ कोणी पाहिली आहे. आपल्याला ते माहिती नसतं, पण अंडरस्टँड व्हॉट इज टू बी डन. सो फर्स्ट यू आर सिटिंग इन दिस पोझिशन. नाउ यू आर डुईंग एक्झेलिंग. आणि श्वास हा नाकातून घ्यायचा आहे. नोज इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर ब्रेथिंग, नॉट द माउथ इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर ब्रिदिंग, बट फॉर द कन्व्हिनियन्स व्हॉट यू आर डुईंग, यू आर एक्झेलिंग. हिजिंग साऊंड. दात एकमेकांवर ठेवायचे आणि पूर्ण श्वास सोडायचा. आणि इकडनं श्वास सोडलाय मी, इथे चिन लॉक करा आणि थोडस एक्झाल केलेत ना, मग थोडासा थोडासा तोंडाचा चंबू सारखं होतं, तोंडाने नाही घ्यायचंय. आता मी 7-7 आपण माझ्या बरोबर तुम्ही करा. तुम्ही पण बसा, खुर्चीत बसा, पाय जमिनीला टेका आणि गुडघे एकमेकांना जॉईन करा आणि पाय असे ठेवा 45 डिग्रीज मध्ये. गुडघे एकमेकांना जेवढे जवळ येता येतील तेवढे गुडघे एकमेकांना टेकवा. पाय असे ठेवा आणि हात गुडघ्यावर ठेवा आणि बॉडी ऍडजस्ट बॅक नेक इन ए स्ट्रेट लाईन. हेडचं मी बोलत बॅक इन ए आणि खालती यायचंय. यू स्टार्ट फॉर 7. आमचं तुम्हाला मी 7 वेळा केलं. 14 वेळा करायचंय, मग 14 वेळा करायचंय, मग 14 वेळा करायचंय, मग 7 वेळा करायचंय. असं टोटल 49 टाइम्सला करायचंय. आता आणखीन आपण एक राऊंड घेऊया. आणि मग हात असे ठेवायचे मांड्यांवर. पाय जोडून घेतलेले आहेत मांड्यांना, थोडासा डिस्टन्स झाला तरी. आणि मग तुम्हाला रिसायटेशन्स म्हणायचे आहेत. त्या रिसायटेशन्स मी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही तुम्हाला सांगणार आहे. परत तुम्हाला सांगतो, हा एक्सरसाइज करत असताना हा मान आणि गळा, थॉराइड ग्लँड, पॅराथॉराइड्स, स्वरयंत्र, स्पायनल कॉर्ड, ते मेडुला ऑब्लांगटापासून येतं. तो जो एक्सरसाइज होतो फिजिकल लेवलमध्ये, तुम्हाला ब्रेनला मॅक्झिमम रक्ताचा पुरवठा, शुद्ध रक्त, ऑक्सिजन हे सगळं शाळेमध्ये शिकलेले आहेत. मी त्याची उजळणी काही करत नाही, ते सगळं होतच असेल. पण महत्वाची गोष्ट, हा जो रिसायटेशनचा भाग आहे, तो रिसायटेशनचा भाग म्हणायचा आहे. आता हा रिसायटेशनचा भाग म्हणायचा असताना सुरुवातीला तुम्हाला त्या रिसायटेशन्स कदाचित पाठ व्हायला वेळ लागेल, पण मी त्या सहज पाठ करू शकता. नाऊ यू हॅव टू इमॅजिन इंग्लिश मेथड. नाऊ आय इमॅजिन
there is a great light on top of my head. Top of my head is heavy and relaxed. The forehead is relaxed. Eyes are heavy and relaxed. There is no pressure on the teeth. Muscles of the face are withdrawn. The jaw gently drops. Hands and arms are heavy and relaxed. I feel happy all over on my particular face. My face is bathed in the blushes of my smile. Now I feel all the worries, sickness, trouble, these are being going away, going out. Now I am looking at my beautiful neck. I am looking at my spine, and it's like a great waterfall lying on it. I see now I am using the third eye, the spiritual eye, the third eye, the eye which I am using. My whole body is a light, light, light. Light is in perfect correspond with the flame, fire, torch, bringing to me the light of divine wisdom within me. You have to stop, be there in that. Then you say, now I take a deep breath and sweeping. मी हळू तो श्वास सोडून देतो आहे. मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगितलं, परंतु या एक्सरसाइज मध्ये यू हॅव टू गो इन टू द प्रोग्रेसिव्ह स्टेट ऑफ रिलॅक्सेशन. मराठीमध्ये सांगतो, मी आता माझ्या मस्तकाच्या शिरोभागी दिव्य प्रकाश पाहत आहे आणि तो प्रकाश आता खाली येत आहे. माझं मस्तक जड आणि विश्रांत झालेले आहे. कपाळ विश्रांत झालेले आहे. डोळे जड आणि विश्रांत झालेले आहेत. दातावर कुठलाही ताण नाहीये. माझा चेहरा रिलॅक्स झालेला आहे. माझे हात आणि बाहू जड आणि रिलॅक्स झालेले आहे आणि माझा चेहरा आनंदाच्या ओसंडत आहे आणि सगळ्या विवंचना, चिंता, दुःख, दैन्य या सगळ्या आता माझ्यापासून दूर जात आहे. मी आता माझ्या पाठमोरा पाहत आहे. जणू काही एक धबधबा आणि त्याच्यावर अगणित सूर्याचे किरण पडून त्या प्रकाशामध्ये मला प्रकाशलेले दिसत आहे. आता मी तृतीय नेत्र, अंतरचक्षु, थर्ड आय नी पाहत आहे. माझं संपूर्ण शरीर हे लाईक ए प्रकाशाने भरून गेलेलं आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ही प्रकाशाने भरून गेलेली आहे. त्यातून प्रकाश ओसंडत आहे आणि मी आता पाहतो आहे की माझं शरीर संपूर्ण हे प्रकाशामध्ये न्हावून निघालेलं आहे. माझ्या या पेशींचा प्रकाश, त्याची ज्योत, मशाल हा माझ्या अंतरप्रकाशाशी मिळून मिसळून जात आहे. मी आता एक दीर्घ श्वास घेतो आहे आणि हळूहळू तो श्वास सोडतो आहे. आता या रिसायटेशनचा अर्थ सांगणं फार महत्वाचं आहे, कारण या रिसायटेशनच्या अर्थामध्ये खूप काही सामावलेलं आहे. नाउ आय इमॅजिन देर इज अ ग्रेट लाईट ऑन टॉप ऑफ माय हेड. आता लाईट म्हणजे आता मी जो दिवा लावलाय, तो दिवा एलईडी लॅम्प असा तो प्रकाश नाहीये. द लाईट, नाउ आय इमॅजिन देर इज अ ग्रेट लाईट ऑन द टॉप ऑफ माय हेड. तो बघा, सूर्य जेव्हा आकाशामध्ये येतो, सूर्य उगवतो, त्यावेळेला तो सूर्याचा जो प्रकाश असतो तसा दिव्य प्रकाश मी माझ्या मस्तकाच्या शिरोभागी पाहत आहे. नंतर पाहत आहे. नाउ आय एम लुकिंग एट, देयर इज अ ग्रेट लाईट ऑन द टॉप ऑफ माय हेड. टॉप ऑफ माय हेड इज हेवी अँड रिलॅक्स. माझं कपाळ
हे टॉप ऑफ माय हेड इज हेवी अँड रिलॅक्स. जेव्हा तुम्ही झोपायला जाता ना, तेव्हा डोकं हेवी झालेलं असतं. कपाळ रिलॅक्स आहे, ते हेवी नाहीये. आईज आर हेवी अँड रिलॅक्स. झोपायला जाताना तुमचे डोळे जड झालेले असतात आणि अशा रीतीने यू आर गोइंग इंटू दॅट. आणि मग तुम्ही म्हणता, "इट इस अ ग्रेट लाईट ऑन द टॉप ऑफ माय हेड. व्हॉट इस द टाइप ऑफ लाईट यू हॅव नाऊ अंडरस्टूड? हेड इज फोरहेड इज रिलॅक्स, आईज आर हेवी अँड रिलॅक्स." चेहऱ्यावरचे सगळे मसल्स रिलॅक्स झालेले आहेत. इथे किती नर्व्हज आहेत वगैरे मी सांगत नाहीये. पण चेहरा रिलॅक्स झालेला आहे. आपल्या दातावर सगळा ताण असणे चिडून करतो ना, माझे दात, देयर इज नो प्रेशर अंडर टीथ. The jaw gently drops. Oh, how happy all over I feel on my beautiful face. प्रत्येकाचा चेहरा हा ब्युटिफुल आहे. युअर फेस इज ब्युटिफुल. हँड्स अँड आर्म्स आर हेवी अँड रिलॅक्स. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही काही काळ राहता. लाईट ऑन द टॉप ऑफ माय हेड, फोरहेड इज रिलॅक्स, eyes are heavy and relaxed. There is no pressure on the teeth. Muscles of the face are withdrawn. The jaw gently drop. Hands and arms are heavy and relaxed. My face is bathed in the blushes of my smile. And all the lines of care, worry, sickness are going away from me. हा एक पार्ट झाला. दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही म्हणतात, I am now looking at my back. इट्स लाइक इट्स सनशाईन. बघा, तुम्ही एखादा धबधबा पाहत असता, पाठचा आपला जो स्पायनल कॉर्ड 33 वर्टेब्रे वगैरे सांगितले, हा अनेक ज्या आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये असलेल्या मज्जाचं जे जाळं आहे ते. तर तिथे जेव्हा मी मागे वळून माझ्या पाठीकडे पाहतो, जणू काही एखादा धबधबा धबधबा जणू काही एखादा धबधबा आणि त्याच्यावर त्या सूर्याचे किरण पडल्यानंतर ते जे काही चित्र आहे, ते मी पाहतो आहे. आय एम युजिंग द थर्ड आय, द डिवाइन आय, द स्पिरिच्युअल आय. आपण चर्मचक्षुनी पाहत असतो, पण मी जेव्हा त्या डिवाइन आयनी, अंतरचक्षुनी, स्पिरिच्युअल आयने पाहतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की माझ्या शरीरातील अगणित पेशी हे प्रकाश आहे, चैतन्य आहे. प्रकाशाने ते न्हावून निघालेले आहे. मग माझा आतला अंतर्यामीचा प्रकाश आणि ह्या सगळ्या अगणित असंख्य पेशींमधला असलेला प्रकाश हा एकच आहे. आणि यू आर रिमेनिंग इन दॅट स्टेट फॉर ए वाईल. तुम्ही 5 मिनिटं राहा, त्या स्टेटमध्ये तुम्ही राहा. आय एम each and every cell in my body, the light lamp bringing to me the light of divine wisdom within me. माझ्यामध्ये असलेलं डिवाइन विस्डम, ते ज्ञानाचा प्रकाश आता मला दिसतो आहे. मग मी एक दीर्घ श्वास घेतो आणि हळूच उसासा सोडतो. इफ यू डू इट, घाईघाईने करायचं नाहीये. मला वेळेचं बंधन आहे म्हणून मी तुम्हाला थोडं फास्ट सांगितलं. परंतु तुम्हाला इट इज अ प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन मेथड. योगनिद्रेमध्ये तसंच करतात, प्रोग्रेसिव्ह रिलॅक्स. 5-10 मिनिटं तुम्ही त्या एक्सरसाइजला द्या आणि बसा. नाउ यू विल अंडरस्टँड व्हॉट इज स्मृती. ऑल द व्हाईल यू आर थिंकिंग दॅट आय एम दिस बॉडी. हे माझं शरीर आहे, हे माझे पंच ज्ञानेंद्रिय आहे, ती माझी पंचकर्मेंद्रिय, ते सगळे घेऊन आपण व्यवहार करत असतो. When you do this memory development exercise at a physical level, and when you say these recitations, friends, lot of thing happens. At cell level, at spiritual level, each and every cell of your body, you know, you understand, you experience. These are light, the divine light. तुम्ही चैतन्य आहात, तुम्ही प्रकाश आहात. ही तुमची ओळख तुम्ही विसरलेले होता. स्मृतीमध्ये आता ती परत इम्बाईब होत आहे की मी प्रकाश आहे, मी चैतन्य आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ही चैतन्याने ओथंबलेली आहे, भरभरून आहे आणि मी प्रकाश आहे. आय एम लाईट. ही ओळख
तुम्हाला व्हायला लागते. हा एक्सरसाइज म्हणून मी म्हणतो खूप पॉवरफुल आहे. काश्मीरी शैविझमले प्रत्याभिज्ञ साधना म्हणतात ती त्याच्यामध्ये येते. दुसरी गोष्ट तुकाराम घ्या, रामदास घ्या, कोणी घ्या. त्या संतांना जेव्हा परमेश्वराचं स्वरूप दिसलं, ते प्रकाशाच्या माध्यमातून दिसलं, प्रकाश म्हणून दिसलं. सो तुम्ही प्रकाश आहात, ही तुमची ओळख तुम्हाला हा एक्सरसाइज करून देतो. पतंजलीनी स्मृती परिशुद्ध म्हटलेलं आहे. ती झाली की तुमची समाधी, निर्विकल्प समाधी लागते, असं म्हटलेलं आहे. तर ह्या एक्सरसाइजच्या माध्यमातून, या रिसायटेशनच्या माध्यमातून तुमची स्मृती परिशुद्ध व्हायला लागते. आणि फिजिकल लेव्हलला मी सांगितलं इकडे गलग्रंथी आहेत, टॉन्सिल्स आहेत, स्वरयंत्र आहे, तुमच्या थायरॉइड, पॅराथायरॉइड व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणाऱ्या ग्रंथी आहेत. या स्पायनल कॉर्ड, C1, C2 या सगळ्या त्याला व्यायाम मिळतो, एक्सरसाइज मिळतो. आणि एक प्रिकॉशन मी तुम्हाला सांगतो, ज्यांना सर्व्हायकल स्पॉन्डायलिसिस आहे आणि मेडिकली जर तुम्हाला सांगितलं आहे की नेक मुवमेंट रिस्ट्रिक्ट करा, आता करू नका, तो सर्व्हायकल स्पॉन्डायलिसिस यू गेट युअरसेल्फ ठीक होऊन जाता. तर तुम्हाला 49 टाइम्स करू नका, तर 7 वेळा तर तुम्ही करू शकता. एवढी तर आपण नेक मुव्हमेंट 7 वेळा करू शकतो. तर यथाशक्ती तुम्ही 7 वेळा करा. मेडिकल ॲडव्हाइस तुम्हाला असेल करू नका, तर करू नका. पण नुसत्या रिसायटेशन जरी म्हटल्यात ना, तरी खूप गोष्टी साधतील. आता महत्वाची गोष्ट सांगतो. बऱ्याच वेळेला लोकं असं म्हणतात, हा एक्सरसाइज तुम्हाला मी सांगितला. पहिल्यांदी मेमरीचं स्ट्रक्चर सांगितलं. त्याच्यानंतर फिजिकल लेव्हलचा एक्सरसाइज केल्यानंतर काय होऊ शकतं ते सांगितलं. रिसायटेशनचा इम्पॅक्ट सांगितला. बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं, की आपण मेमरी वाढवण्यासाठी खूप काही गोष्टी करतो. पण मेमरीमध्ये वाढवण्यासाठी आपली जी झोप आहे ना, ती व्यवस्थित झाली पाहिजे. झोपेला खूप महत्व आहे आणि जर झोप तशी झाली नाही, तर खूप काही गोष्टी होतात. सो आपण जेव्हा झोपतो, त्यावेळेला खूप गोष्टी होतात. झोपेमध्ये मेमरी कन्सॉलिडेशन टेक्स प्लेस. मेमरी कन्सॉलिडेशन टेक प्लेस म्हणजे प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग दिस शॉर्ट टर्म मेमरी into long term memory takes place. Brain organizes whatever the information you have received throughout the day and strengthens your important memories and purge out the memory which is not important. त्या झोपेमध्ये या प्रोसेस होतात. काही अनावश्यक गोष्टी असतात त्या मेमरीमध्ये जात नाही. आवश्यक महत्वाच्या गोष्टी तेवढ्या रेकॉर्ड होतात. इम्प्रेशन्स आर ओन्ली रेकॉर्डेड. शॉर्ट टर्म मेमरी गेट कन्व्हर्टेड इंटू लॉंग टर्म मेमरी ड्युरिंग स्लीप. तो स्लीप इज मोर इम्पॉर्टंट. आणि गुड स्लीप, चांगली जर तुम्हाला झोप येत असेल तर इट ॲब्सॉर्ब्स द मेमरी and also enhance the memory. म्हणून दुसरी एक महत्वाची गोष्ट होते झोपेमध्ये, रॅपिड आय मोशन. म्हणजे डोळे आपण म्हणतो, त्याच्यात तुम्ही म्हणतात स्वप्न पडतात वगैरे वगैरे. या रॅपिड आय मोशन मध्ये इट हेल्प्स टू इंटिग्रेट whatever the new information you have received and consolidation of declarative memory. डिक्लेरेटिव्ह मेमरी म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे सांगितलं ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पटापट तुम्हाला माहिती. डिक्लेरेटिव्ह मेमरी म्हणून अभ्यास केल्यानंतर जर शांत झोप असेल तर ह्या प्रोसेसमध्ये ही डिक्लेरेटिव्ह मेमरी प्रॉपरली अरेंज होते आणि स्लीप सिंक्रोनाइजेस द मेमरी. द स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज मध्ये, नॉट टू युअर नॉलेज, इफ यू आर डुईंग दिस रिसायटेशन for 10 minutes and you are going into the progressive state of relaxation. योगनिद्रेचा जो इफेक्ट आहे ना, तो थोड्या प्रकारे वेगळ्या प्रकारे तुमच्याकडे तो येऊ शकतो आणि हा एक्सरसाइज म्हणून खूप महत्वाचा आहे. आणि या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक थोडं
महत्वाचं सांगतो. डिमेन्शिया आणि अल्झायमर सारख्या केसेसमध्ये हा मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइजचा उपयोग अजिबात नाही. अनेक लोक सांगतात तुम्हाला अल्झायमर असेल तर उपयोग होईल. नाही, नाही, नाही. डिमेन्शिया असेल तर उपयोग होत नाही. परंतु हा एक्सरसाइज जर तुम्ही आत्तापासून सुरू केला, तर ॲट द एज ऑफ 50-55 तर प्रोग्रेसिव्ह डिजेनरेशन ते थोडंफार अरेस्ट होऊ शकतं. त्यामुळे काही लोकं सांगतात, की हां, करा मेमरी डेव्हलपमेंट. इथे तुमची कॉग्निटिव्ह आस्पेक्ट, कॉग्निशनमध्ये फरक होतो. बघा, डिमेन्शियामध्ये काय होतं, सुरुवातीला तुम्हाला काही साध्या-साध्या गोष्टी आठवत नाही. मग तुम्हाला नाव आठवत नाही, पटकन पत्ता आठवत नाही. अशा गोष्टी व्हायला लागतात. नवीन काही आठवत नाही आणि मग तुम्ही तुम्ही यू आर नॉट इन अ पोझिशन टू कोरिलेट द थिंग. तुम्ही तर्कशास्त्र तुमचं चालत नाही. मग तुम्ही लोकांशी बोलत नाही. असं सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. बऱ्याच वेळेला ही जी शॉर्ट टर्म मेमरी असते ना, ती वापरली जात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कन्सॉलिडेशन होतच नाही. मग जुनं काहीतरी आठवतं. आत्ता मी जेवलो आहे, मला आठवत नाही. "अरे, तू जेवलास ना?" असं त्याला त्या पेशंटला सांगायची वेळ येते आणि तो परत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये ज्या काही गोष्टी मेमरी रेकॉर्ड व्हायला पाहिजे, झोपेमध्ये सगळं सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. परंतु इथे त्याचे ब्रेन सेल्स इतके फास्ट डिट्युरेट होत असतात. कारणं काही असतील, एजिंग असेल, अमुक असेल. तर त्या सगळ्यामध्ये हा एक्सरसाइज कामाला येत नाही. खूप लोकं मी ऐकलंय, की बरं होतं, काहीही बरं होते, मेडिकली पण बरं होत नाही. तुम्हाला इन द लाँग रन जर तुमची मेमरी चांगल्या प्रकारे ठेवायची असेल, तर हा एक्सरसाइज जर तुम्ही केलात, तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो. स्मृती परिशुद्ध होते आणि मी तुम्हाला झोपेबद्दल सांगितलं. मग मी हा एक्सरसाइजवर थोडासा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं, की पतंजलीनी ज्या 5 चित्तवृत्ती सांगितलेल्या आहेत. कुठल्या-कुठल्या? प्रमाण, विकल्प, विपर्यय, निद्रा आणि स्मृती. तर स्मृती आणि निद्रा यांचं जे कोरिलेशन आहे, की झोपेमध्ये मेमरी अपडेट होते, कन्सॉलिडेशन होतं वगैरे सिंक्रोनाइज होते. हे सांगितलं. तर चांगली झोप मिळाली पाहिजे आणि एक्सरसाइजनी यू आर कन्सॉलिडेटिंग अँड यू आर नॉट टू युअर नॉलेज या गोष्टी होत असतात. म्हणून तुम्ही हा एक्सरसाइज करायचा आहे आणि त्या एक्सरसाइजकडे खूप महत्वाचा एक्सरसाइज आहे माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी तो तुम्हाला सांगितला. पुढच्या वेळेला आपण माइंड, द टेक्स्चर ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंड या सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे समजावून घेणार आहोत. जर तुमच्या मनाचा पोत तुम्हाला समजला, तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप काही करू शकता. मी तुम्हाला हा एक्सरसाइज सांगितला, मेमरी सांगितली. मी जेव्हा पूर्वी ऑफलाईन क्लासेस घेत होतो, रुईया कॉलेजमध्ये, त्यावेळेला मला एका दोघांनी प्रश्न विचारला होता, की "सर, हे 49 टाईम्सच का करायचे?" मी म्हटलं, "त्या कोर्समध्ये सांगितलंय म्हणून 49 टाईम्स करा, मला काही माहिती नाही." "नाही, मग 25 वेळा केलं तर चालेल का?" मी तेव्हा जी माझी काही समज होती, त्याप्रमाणे मी उत्तर देत असे. पण आता काळाच्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा ब्रह्मविद्येचा कोर्स घेण्यामध्ये मीही अपडेट होत असतो. मलाही काहीतरी नवीन नव्याने कळत असतं. तर जरा आहे ना लाइटर बोर्ड पंचतत्व सांगत असताना मी तुम्हाला पंचतंत्र सांगितली, पंचतन्मात्रा सांगितल्या, त्याच्यानंतर पंचशील तत्व सांगितली, 5ची बाराखडी, 5 नैवेद्य, 5 फळं दाखवतो वगैरे सगळं सांगितलं. आज या 7 याच्याबद्दल थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगतो. मी गेली काही वर्ष 4-5 वर्ष त्या बॉम्बे थिओसॉफिकल सोसायटी शाळेतल्या मुलांसाठी इलोकेशन कॉम्पिटिशन अरेंज करायची. त्याच्यासाठी जज म्हणून जात असे. तेव्हा 5वी ते 7वी वयोगटाच्या मुलांना एक विषय दिला होता, वंडर ऑफ नंबर 7. मलाही अभ्यास करायला लागला. ती मुलं इतकं काही छान त्या नंबर 7 बद्दल बोलली. मलाही ते माहिती नव्हतं. देअर आर 7 डेज इन अ वीक, इझन्ट इट? 7 समुद्र आहेत. 7 इंद्रधनुष्याचे रंग 7 आहेत. तुम्हाला माहिती आहे
तानापीही निपाजा सगळे शेकलेले असतात. जांभळा, नारिंगी, पिवळा, हिरवा हे 7 रंग इंद्रधनुष्याचे आहेत. संगीतामध्ये सप्तसूर आहे. सा, रे, ग, म, प, द, नी. सा परत येतो. ते 7 सूर आहेत. 7 सप्तर्षी आहेत. आकाशामध्ये 7 ग्रह आहेत. नवग्रह म्हणतो. राहू, केतू हे ग्रह नाहीये. ते छायाग्रह आहेत. जिथे पृथ्वीच्या कक्षा एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी त्या छायाग्रह आहेत. तर ग्रह 7च आहे. सप्तर्षी 7 आहेत. नंतर समुद्र 7 आहेत. 7 वंडर्स आर देअर. हे आपल्या ह्याच्याप्रमाणे झालं. इस्लाममध्ये सुद्धा 777 चं काहीतरी महत्व सांगितलेले आहे. इस्लाममध्ये 7 स्वर्ग आहेत. जन्नत 7 स्वर्ग आहेत आणि जन्नम म्हणजे नर्क हेवन 7 आहे. अब्रामिक रिलिजन जे आहे, जिनसिस ऑफ बुक ऑफ जिनसिस म्हणून आहे. ज्युडिझम आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये असं म्हटलेलं आहे, की हेवन, अर्थ along with the life, God has created in 6 days. And 7 day he rested, he blessed the world and make it holy. So world is created in 7 days. There are 7 heavens and 7 नर्क. त्याचप्रमाणे हे सप्तर्षी म्हणजे 7चा कुठेतरी काहीतरी संबंध असावा, काय आहे मला माहिती नाही. यू आर डुईंग 49 टाइम्स 7 मल्टिप्लाइड बाय 7 जस्ट इन अ लाइटर मोड. एखादी आणखी इन्फॉर्मेशन जर आपल्याला कळली, कारण मला ते नंबर 7चा मॅजिक माहिती नव्हता, तो मला कळला. मला वाटते तुम्हालाही शेअर करावं, की असा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये 49ची, पण जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आय हॅव शेअर्ड दिस नॉलेज. म्हणून हा कोर्स मी जेव्हा म्हणतो दुधाट संस्कारित ब्रह्मविद्या कोर्स आहे. आपण झापडं लावून विचार करायचा नाहीये. आपण डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. आय स्टॉप फॉर द डे टुडे. लेट अस सिट फॉर 2 minutes meditation. चेहरा आसरा. Take your awareness on the breath and get lost there.